हॅलो, वेलकम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कसे आहात तुम्ही? मजेत ना? बघा मित्रांनो, आपण शिकत आहोत चॅप्टर ॲनिमल क्लासिफिकेशन. शेवटच्या लेक्चरला आपण चॅप्टर फिनिश केला होता आणि त्या चॅप्टरचं नाव होतं एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन. ह्या चॅप्टर मध्ये आपण एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट ह्या चॅप्टर मध्ये आपण भरपूर साऱ्या बाबींचा अभ्यास केला. याच्यामध्ये आपण एन्व्हायरमेंट, इकोसिस्टीम म्हणजे काय हे जाणून घेतलं. इकोसिस्टीम आणि एन्व्हायरमेंट वरती कोणते फॅक्टर, कोणते घटक प्रभाव टाकतात, इम्बॅलन्स करतात हे आपण बघितलं. ह्याच इकोसिस्टीम एन्व्हायरमेंट मध्ये मानवाचं स्थान आणि इतर सजीवांचं स्थान काय आहे ह्याचाही अभ्यास केला. सध्या एन्व्हायरमेंटची अवस्था काय आहे आणि तिला कसं सांभाळता येईल, कसं चांगलं करता येईल ह्याचाही अभ्यास आपण केला. आणि एकूणच पर्यावरण संवर्धनासाठी, एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन साठी सगळ्यांच्या मदतीची, सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. आणि म्हणूनच ही काळाची गरज ओळखून आपण सगळ्यांनी थोडासा विचार, थोडासा हातभार आपल्या पर्यावरणाला चांगलं करण्यासाठी लावायलाच हवा. मग हा चॅप्टर संपल्यानंतर आपण वळणारे पुढच्या चॅप्टरकडे, तो म्हणजे ॲनिमल क्लासिफिकेशन, प्राण्यांचे वर्गीकरण. आता प्राण्यांचं वर्गीकरण सुरू करण्यापूर्वी काही प्रश्न आपल्याला घ्यायचे. जसं की सगळ्यात महत्वाचा आणि बेसिक क्वेश्चन म्हणजेच तो तुम्हाला विचारलेला आहे कॅन यू रिकॉल मध्ये. तो प्रश्न असा आहे, विच क्रायटेरिया आर यूज फॉर द क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम. कोणकोणत्या क्रायटेरियाचा उपयोग केला जातो ऑर्गॅनिझम क्लासिफिकेशन साठी. म्हणजे सजीवांचं वर्गीकरण करत असताना तुम्ही कोणकोणत्या गोष्टी, कोणकोणते मुद्दे अवलंबवता, कोणकोणत्या कारणांवरून तुम्ही त्यांना सेपरेट करता, कोणकोणत्या कारणांवरून तुम्ही त्याचं वर्गीकरण करता, ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सगळ्यात पहिले घ्यायचं. सो फ्रेंड्स, देयर आर 5 मेन क्रायटेरियाज ऑफ द क्लासिफिकेशन ऑफ एनिमल्स और ऑर्गॅनिझम. 5 मूलभूत मुद्दे, तत्व आहेत की ज्याच्यावरती तुम्ही कोणत्याही सजीवाचं क्लासिफिकेशन करतात, वर्गीकरण करतात. कोणते बरं हे मुद्दे? तर त्यातला पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजेच सेल स्ट्रक्चर, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. कसा सेल आहे त्या ऑर्गॅनिझमची. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द सेल? सेल इज द बेसिक फंक्शनल युनिट ऑफ एनी लिव्हिंग थिंग्स. सेल हे कोणत्याही सजीवाचं अत्यंत मूलभूत, छोटस पण पूर्णतः फंक्शन दर्शवणारं युनिट आहे. काय? सेल म्हणजे पेशी. मग ह्या पेशींची रचना कशी आहे ते सांगितलं जातं. जसं बघा, देयर आर 2 मेन काइंड्स ऑफ द सेल, प्रोकॅरियोटिक सेल अँड युकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक म्हणजेच आदिकेंद्रिके आणि युकॅरियोटिक म्हणजे दृश्य केंद्रिके. आता या दोन्हींमधला मूलभूत फरक काय? तर प्रोकॅरियोट्स म्हणजे की ज्यांचं केंद्रक हे दिसत नाही, किंबहुना ते पूर्ण पेशीभर पसरलेलं असतं. त्याला कोणतंही न्यूक्लियस नसतं आणि पर्टिक्युलर सेल वॉल किंवा पर्टिक्युलर न्यूक्लिअर मेम्ब्रेन मध्ये ते बांधलं गेलेलं नसतं. प्रोकॅरियोटिक सेल ही एक. आणि दुसरी म्हणजे युकॅरियोटिक सेल. युकॅरियोटिक सेल मध्ये सेल जे न्यूक्लियस आहे सेल मधलं ते प्रॉमिनंट असतं, ठळक असतं, दिसणार असतं आणि त्याला न्यूक्लिअर मेम्ब्रेन पण असते. गॉट इट? प्रोकॅरियोटिक आदिकेंद्रिके, युकॅरियोटिक दृश्य केंद्रिके, हे 2 मूलभूत सेलची कॉम्प्लेक्सिटी दर्शवणारे प्रकार आहेत. दुसरा जे क्रायटेरिया आहे तो आहे बॉडी ऑर्गनायझेशन. ऑर्गॅनिझम कसं आहे
There are two criteria. Number one unicellular, number two multicellular. एकपेशीय सजीव, बहुपेशीय सजीव. एकपेशीय म्हणजे जसे अमिबा, युग्लिना, पॅरामोशियम, आणि बहुपेशीय मध्ये ऑल द अदर म्हणजेच ह्युमन, कॅट, रॅट, डॉग, स्नेक, एनिथिंग, एनी ऑर्गॅनिझम. प्लांट्स मध्ये पण युनिसेल्युलर आहेत आणि मल्टीसेल्युलर प्लांट सुद्धा आहेत. The third criteria is cell wall. Now, why cell wall is used as a basic criteria to classify the organisms? It is because plants having cell wall and animal do not have cell wall. वनस्पतींमध्ये सेल वॉल असते, प्राण्यांमध्ये सेल वॉल नसते. सेल वॉलला म्हणतात पेशी भित्तिका. मग प्राण्यांमध्ये पेशी भित्तिका नसते आणि वनस्पतींमध्ये पेशी भित्तिका असते. म्हणून वनस्पती आणि प्राणी या दोघांचं वर्गीकरण ह्या ठळक मुद्द्यावरती केलं जातं. नेक्स्ट आहे बघा मोड ऑफ न्यूट्रिशन. आता मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये तीन मुख्य प्रकार आहे. एक म्हणजे ऑटोट्रॉफिक. ऑटोट्रॉफिक म्हणजेच काय, स्वयंपोषी, जे स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करतात. फॉर एक्झाम्पल प्लांट्स, नाही का, वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आणि ह्या अन्न तयार करण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात बरं? एनी गेसेस? येस, इट इज photosynthesis. Photosynthesis is the process by which plants makes their own food by utilizing carbon dioxide, sunlight. सूर्यप्रकाश आणि कार्बन डायऑक्साइड यांच्या मदतीनं वनस्पती हे स्वतःच्या हरितलवकाद्वारे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. यालाच काय म्हणतात तर प्रकाश संश्लेषण असं म्हणतात. मग पहिला क्रायटेरिया ऑटोट्रॉपिक्स. दुसरा हेट्रोट्रॉपिक. हेट्रोट्रॉपिक म्हणजे परपोषी, जे दुसऱ्यांवरती अवलंबून आहे अन्नासाठी. स्वतःचं अन्न स्वतः तयार नाही करत. ऑल द एनिमल्स, प्रत्येक प्राणी हा दुसऱ्या अन्नावरती डिपेंड आहे. जसं वनस्पतींवरती जे डिपेंड आहे ते हर्बिवरस, हर्बिवरस वरती जे डिपेंड आहे ते कार्निवरस, कार्निवरस वरती आणि हर्बिवरस वरती जे डिपेंड आहे ते अपेक्स कार्निवरस, आणि या दोघांवरती डिपेंड आहे ते म्हणजे ओमनिवरस म्हणजे आपण, ह्युमन्स, डॉग्स, राईट दे. तर हे झालं मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये. काय मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे काय तर एक तर ऑटोट्रॉपिक, एक तर हेट्रोट्रॉपिक, आणि तिसरा महत्वपूर्ण प्रकार याच्यामध्ये तो म्हणजे सॅप्रोट्रॉपिक. सॅप्रोट्रॉपिक म्हणजेच मृतोपजीवी, मेलेल्या सजीवांवरती अन्न स्वतःच जगणारे, म्हणजे त्यांचं नष्ट करणारे, त्यांच्यावरती राहून जगणारे सॅप्रोट्रॉपिक. जसं काही बॅक्टेरिया, नाही का, डिकम्पोजर्स सुद्धा असं म्हणतात त्यांना. मग वनस्पतीचा उरलेला पालापाचोळा, मेलेले सजीव, ॲनिमल्स, प्लांट्स, ह्यांना कुजवणारे जे आहेत ते येतात या सॅप्रोट्रॉपिक मध्ये. ठीक आहे. सो 3 कॅटेगरी याच्यामध्ये येतात मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये. आणि लास्ट कॅटेगरी इज द मोड ऑफ रिप्रोडक्शन. हे सजीव म्हटलं की सजीवाचा एक बेसिक क्रायटेरिया आहे, तो म्हणजेच काय, रिप्रोडक्शन, नाही का. मग रिप्रोडक्शन कसं होतं? देयर आर 2 मेन टाइप्स. नंबर 1 सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि नंबर 2 असेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे लैंगिक प्रजनन, जे ह्युमन्स मध्ये होतं, ॲनिमल्स मध्ये होतं. आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन हे सुद्धा काही एकपेशीय सजीवांमध्ये घडून येताना आपल्याला दिसतं. त्याच्यामध्ये आपण शिकलो बायनरी फिशन, मल्टिपल फिशन आहे ना, अमिबा मध्ये, आठवतंय का? ठीक आहे. तर हे काही बेसिक क्रायटेरिया आहे ज्याच्यावरती ॲनिमलचं क्लासिफिकेशन केलं जातं ना. आता आपण चॅप्टरला सुरुवात करू शकतो. ॲनिमल क्लासिफिकेशन चॅप्टरच्या सुरुवातीलाच एक प्रश्न दिला होता, तो आपण घेतलेला आहे. आणि आता आपण मुख्य चॅप्टरला सुरुवात करतो आहोत. प्लीज लुक ऑन युअर स्क्रीन. ह्या स्क्रीनवरती एक चार्ट सुद्धा आहे जो तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. फॉर युअर शेक ऑफ कन्व्हिनियन्स आय एम कंप्लीटिंग द चार्ट अँड शोइंग ऑन द स्क्रीन. सो प्लीज सी ऑन द स्क्रीन. You have studied the classification of living organism in the earlier classes. The living organism present around us are mainly plants and animals. We have studied the criteria of their classification. With the help of that, complete the following chart. बघा मित्रांनो, मागच्याच इयत्तेमध्ये तुम्ही क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा चॅप्टर शिकलेले आहात. आणि ह्या चॅप्टरमध्ये तुम्ही कसं वर्गीकरण केलं जातं प्राण्यांचं, वनस्पतींचं
सजीवांचं हे शिकले. तुम्हाला माहितीये की आपल्या आजूबाजूला प्लांट्स आणि ॲनिमल, वनस्पती आणि प्राणी असे दोन मुख्य प्रकारचे सजीव राहतात. वी हॅव स्टडीड द क्रायटेरिया ऑफ देअर क्लासिफिकेशन, आणि त्यांचा क्रायटेरिया काय काय क्लासिफिकेशनचा तोही आत्ताच आपण बघितलं. मग खाली ह्या क्रायटेरियाच्या आधारावरती खाली एक टेबल दिलेला आहे, तर तो चार्ट तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे. बघा, या चार्टची सुरुवात होते लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम क्लासिफाय इंटू टू. नंबर 1 प्रोकॅरियोट्स अँड नंबर 2 यूकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स म्हणजे आधी केंद्रिकी, आणि यांच्यामध्ये येते सृष्टी मोनेरा, किंगडम मोनेरा. त्याच्यानंतर दुसरं बघा यूकॅरियोट्स म्हणजे दृश्य केंद्रिकी. याच्यामध्ये पुन्हा दोन प्रकार, युनिसेल्युलर, मल्टी सेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय, मल्टी सेल्युलर म्हणजे बहुपेशीय. तिथं बघा एक अमिबा आहे आणि खाद्याचं चित्र दिसतंय. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये येतात किंगडम, प्रोटिस्टा. याच्यामध्ये किंगडम सृष्टी येते, प्रोटिस्टा. प्रोटिस्टा. तर मल्टीसेल्युलर मध्ये पुन्हा दोन प्रकार, विथ सेल वॉल, विदाउट सेल वॉल. म्हणजेच काय, पेशी भित्तिका असलेले आणि पेशी भित्तिका नसलेले. विथ सेल वॉल मध्ये येतात बघा ऑटोट्रॉप्स आणि हेटरोट्रॉप्स. विथ सेल वॉल मध्ये म्हणजे ज्यांना पेशी भित्तिका आहे, याच्यामध्ये येतात ऑटोट्रॉप्स आणि हेटरोट्रॉप्स. ऑटोट्रॉप्स मध्ये येतात कोण, किंगडम प्लांटी. प्लांटी म्हणजे प्लांट्स, जेवढी सृष्टी आहे वनस्पतींची ती सगळी याच्यात येते. आणि विदाउट सेल वॉल म्हणजे हेटरोट्रॉप्स मध्ये येतात किंगडम फंगी. फंगी हे याच्यामध्ये येतात, बुरशी. त्याच्यानंतर बघा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये विदाउट सेल वॉल. विदाउट सेल वॉल मध्ये येतात किंगडम ॲनिमॅलिया, म्हणजेच काय, प्राणी सृष्टी. हे आहेत क्लासिफिकेशनचे क्रायटेरिया. क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा हा जो चार्ट आहे, फ्लो चार्ट, हा तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे. त्याच्यानंतर पुढे कॅन यू रिकॉल हा आहे, आणि याच्यामध्ये आहे हाऊ द प्लांट्स आर क्लासिफाईड. नुकताच आपण एक फ्लो चार्ट कम्प्लीट केलेला आहे, आणि या फ्लो चार्ट अनुसार तुम्हाला प्राण्यांचं वर्गीकरण कसं करायचं, ऑर्गॅनिझमचं वर्गीकरण कसं करायचं, हे आता आपण शिकलो. आपण जे 5 टाइप्स क्रायटेरिया शिकलो, 5 क्रायटेरिया फॉर द क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, याच्यावरतून आपण काय केलं, हा फ्लो चार्ट कम्प्लीट केलेला आहे. त्याच्यानंतर प्रश्न असा आहे की प्लांट्स जे आहे, हाऊ द प्लांट्स आर क्लासिफाईड, वनस्पतींचं वर्गीकरण कसं केलं जातं. तर त्याला वर्गीकरणासाठी भरपूर सारे क्रायटेरिया आहेत बघा, की वनस्पती ह्या मूळ आहेत का, खोड आहेत का, स्टेम आहेत का, विदाउट स्टेम आहेत. त्याच्यानंतर लिव्स जे आहेत त्यांचं संरचना कशी आहे. त्याच्यानंतर वनस्पतींना फ्लावर्स येतात का किंवा फ्लावर्स येत नाही, फळं येतात का, फळं येत नाही का, ह्यांच्या सीड्स कशा आहेत, बिया कशा आहेत, ह्या काय म्हणतात त्याला, एकदल आहे का द्विदल आहे, हे सुद्धा तपासलं जातं. थोडक्यात काय, वनस्पतीच्या क्लासिफिकेशनचे क्रायटेरिया भरपूर आहेत. बघण्यासाठी आपण घेणार आहोत पुढचा एक स्क्रीनवरती माहिती. प्लीज लुक ऑन युअर स्क्रीन. We have studied the plants classification in the last year with the help of us to understand the diversity of the plants around us. You must have looking the varieties of the animal around you. Some animals are too small, whereas some are too big. Some animals are terrestrial, whereas some are aquatic. Some animals crawl on land. Crawl म्हणजे सरपटणे. Some swims in water. Swim म्हणजे पोहणे. Whereas some fly in the air. Fly म्हणजे उडणे, हवेत उडणे. Some animals have scales on skin, whereas some have feathers or hairs. काहींना पाठीवरती, त्यांच्या शरीरावरती खवले खवले असतात बघा, उदाहरणार्थ स्नेक्स आहे, साप. त्याच्यानंतर काहींना पंख असतात. In this way there is huge diversity amongst the animals too. According to the recent study, estimated number of the animal species on the earth is approximately 7 millions. 7 दशलक्ष. It is impossible to study each and every species. However, if group and subgroups of animal are formed depending upon the similarities and differences, it will make
it very easy to study such a vast variety of animals. बघा मित्रांनो, प्लांट्स क्लासिफिकेशन आपण मागच्या इयत्तेत शिकलो. आता ह्या 10th स्टँडर्डला आपल्याला ॲनिमल क्लासिफिकेशन शिकायचं आहे. जेव्हा तुम्ही आजूबाजूला नजर टाकता, आपल्या आजूबाजूचे प्राणी बघता, तेव्हा तुम्हाला असं दिसेल की काही प्राणी हे अत्यंत लहान आहेत आकाराने, काही खूपच लहान आहे, तर काही खूपच मोठे आहेत, खूपच विशाल आहे. म्हणजे आकारामध्ये त्यांच्या बरीचशी विविधता आहे. तसंच तुम्ही बघता काही प्राणी हे जमिनीवरती राहतात, काही प्राणी जमिनीवरती म्हणजे हवेत राहतात, काही प्राणी जमिनीच्या आत बिळात राहतात, काही प्राणी झाडांवरती राहतात. म्हणजे त्यांच्या राहण्याच्या पद्धती सुद्धा वेगवेगळ्या आहेत. तसंच काही प्राणी आकाशात उडतात, काही प्राणी जमिनीवरती सरपटतात, हे सुद्धा त्यांचा डिफरन्स आहे. काही प्राण्यांच्या शरीरावरती खवले खवले स्केल्स आहेत, तर काही प्राण्यांच्या शरीराला पंख दिलेले आहेत. काही प्राण्यांचं शरीर पूर्ण पंखांनी पिसांनी पसरलेलं म्हणजे विस्तारलेलं आहे, वेढलेलं आहे. काही प्राण्यांच्या संपूर्ण शरीरावरती केस आहेत, काही प्राण्यांच्या शरीरावरती केस नाही आहेत, कमी प्रमाणात आहे. म्हणजे अशा बरेचशा व्हरायटी, अशा बरेचशी डायव्हर्सिटी तुम्हाला या निसर्गामध्ये, या पृथ्वीवरती बघायला मिळते. सर्वेक्षणानुसार जवळपास 7 दशलक्ष इतके ॲनिमल्स आहेत, इतक्या प्रकारचे ॲनिमल्स आहेत. मग एक बाय एक, वन बाय वन करून जर तुम्ही त्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली, तर आपल्याला एवढ्या ॲनिमलचा अभ्यास करता करता अख्खं आयुष्य लुटून जाईल. आणि तरी देखील आपण या प्राण्यांचा सविस्तर अभ्यास करू शकणार नाही. आणि मग हीच समस्या सोडवण्यासाठी, हाच प्रॉब्लेम ओव्हरकम करण्यासाठी आपण काय करतो, तर प्राण्यांचं कॅटेगरायझेशन करतो, क्लासिफिकेशन करतो, जेणेकरून सारख्या सारख्या वृत्तीचे, सारख्या सारख्या कॅरेक्टरिस्टिक्स असणारे प्राणी आपण एका कप्प्यात बसवतो आणि मग पूर्ण त्या ग्रुपचा अभ्यास करतो, जेणेकरून आपल्याला अभ्यास करणं सोयीस्कर जातं. याही चॅप्टरमध्ये, ॲनिमल क्लासिफिकेशन मध्ये आपण असंच करणार आहोत. मग आपण ह्या प्राण्यांना किंगडम, सब किंगडम, ग्रुप्स यांच्यामध्ये विभागणार आहोत. आलं लक्षामध्ये? आणि मग याच्यामध्ये स्पीसीज सुद्धा येतील पर्टिक्युलर, जीनस सुद्धा येतील पर्टिक्युलर. मग आपण त्या सगळ्यांचा अभ्यास करणार आहोत. मग हे किंगडम, सब किंगडम काय आहे, कसं क्लासिफिकेशन ह्या ॲनिमल्सचं केलं जातं, हे सगळं आपल्याला शिकायचं आहे या चॅप्टरमध्ये. आणि हे सगळं आपण शिकणार आहे, पण कधी? पुढच्या लेक्चरला. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरला आपण काय बघितलं? आपण बघितलं क्रायटेरिया यूज फॉर द क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम्स. 5 criterias are there. Then we complete the flow chart. Then we saw some points of classification of plants and then classification of animal. याची इंट्रोडक्शन आपण घेतलं. मग पुढच्या लेक्चरला आपण शिकणार आहे कसे हे ग्रुप्स, सब ग्रुप्स, किंगडम्स, सब किंगडम्स पाडले जातात आणि ह्याच्या विषयीची इत्तंभूत माहिती. ठीक आहे. तर भेटूयात पुढच्या लेक्चरला. तुम्हाला आजच्या लेक्चरला हा चार्ट कंप्लीट करायचा आहे आणि हे 5 क्रायटेरिया क्लासिफिकेशनचे, ॲनिमलचे, ऑर्गॅनिझमचे लिहून घ्यायचे आहे. ठीक आहे. तर भेटूयात पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा आणि शिकत राहा. शिकणं थांबवू नका. धन्यवाद.